आहे पण आम्ही अशोकनगरकडनं मागून घेतो. मस्टर्ड बॉक्स आहे. आताच या आमच्या 4 दिवसाच्या आयोजनाचा सर्वसाधारण जे 4 दिवसात जे घडलेलं आहे ते सर्व आमचे मंजुनाथ परिसराने इथं तुमच्यासमोर मांडलेलं आहे प्रस्ताव. त्याचप्रमाणे तुमच्याकडून पण अभिप्राय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु कोणी पालकांनी आमच्यासमोर असं विशेष जास्त बोलण्याला काय वाव दिला नाही. ठीक आहे, पण एकंदरीत सगळ्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला एक सभा होती एसडीएमची. या एसडीएमची सभेमध्ये सर्व पालकांनी सहभाग घेतला तरच शाळेची सुधारणा होते. शैक्षणिक दृष्ट्या सगळ्यांनी पालक शिक्षक हे तिघं एकत्र आले तर सर्वांगीण विकास होतोय आणि चर्चा होते आणि चर्चेनंतर आपल्याला कुठलीही कारवाई करायला बरी होते, म्हणून ते सरांनी सांगितले. त्याचप्रमाणे पालक सभा पण असते प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी. आता शनिवारी आहे, मी नोटीस करून पालक सभा पण घेणार आहे. या सुद्धा सभेला बहुसंख्य लोकांनी येऊन सहकार्य करावं. अडीअडचणी काय असतील शाळेच्या त्या सर्वांनी मिळून पूर्ण कराव्यात. ज्या मुलांच्या अडचणी असतील किंवा आता सरांनी सांगितले FLN मध्ये 40 मुलं आहेत. आता 40 मुलं आहेत हे मी आल्यापासून बघतोय, या 3 वर्षामध्ये आल्यापासून मी बघतोय. त्यांच्यावरती खूप आम्ही प्रयत्न करतोय, परंतु ती म्हणावी तशी ती पुढे जात नाही. याला कारण फक्त शिक्षकच असं नव्हे तर त्यावेळेला ते पालक सुद्धा जरासं तिथं त्यांनी मुलांच्याकडे जरा लक्ष ठेवले तर ती पण होतं. 50% मुलं चांगली आहे, 50% मुलं बाद आहे, त्याचा अर्थ का तर ती पण चांगली का? म्हणजे शिक्षक ही कुठलं तरी काम करतात पण घरी ती काम करीना. मग घरी काम करतात की नाही हे काम पालकांचं. आम्ही 10 ते 5 मुलं काय करतोय ते आम्ही बघतोय, परंतु जास्त कालावधी हा घरामध्ये मुलगा काढतो आणि ते काय करते हे पालकांच्या नजरेखाली असावं. मगाशी सांगितले सरांनी. आणि घरात मोठी लोक सिरियल जर बघत असतील तर मुलगा अभ्यासाकडे लक्ष देणार नाही. तर अभ्यासाच्या वेळेमध्ये आपण सिरियल नाही बघितलं तर काही बिघडणार नाही किंवा ती सिरियल बंद पडणार नाही, ती सिरियल चालूच असणार. पण आपण आपल्या मुलांचा विचार करायला पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे अभ्यासाची. आणि एवढं सगळं जर आपण करत राहू, सगळ्यांनी मिळून जर त्या शिक्षणाचा जर आम्ही गाडा उचललो तर नक्कीच आमच्या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी आम्हाला खूप मदत होईल. मी हेच वेळोवेळी पालकांना सांगत असतोय. यापुढे सर्व पालकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात भाग घ्यावा कुठल्याही, म्हणजे आम्हाला हे निर्णय घेताना बरे होईल. मीटिंगला 18 लोक पाहिजे, त्याच्यातली 4 लोक जर आली तर आम्हाला निर्णय घेता येईल. काही निर्णय असे असतात उद्याच्या उद्या मला आजच्याच कळवा, आजच्याच मीटिंग घ्या आणि उद्या मला रिपोर्ट करा. मीटिंग आजच्याच घेतो आणि पालकच आले नाही तर उद्या रिपोर्ट काय करणार? मग त्यावेळेला नाईलाज आम्हाला रिपोर्ट करावा लागतो, त्याच्यानंतर मग सगळ्यांनी जोडणी करावी लागते. मग हे असं होऊ नये. बाकी काही नाही तरी सुद्धा या 4 दिवसाच्या या निरंतर मूल्यमापन यांनी केले. या मूल्यमापनाचा पूर्ण आढावा तुमच्या समोर ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आम्ही दिलेल्या नोटिसाला तुम्ही मान देऊन इथं सर्वजण उपस्थित राहिला. तर सर्वप्रथम नोडल अधिकारी म्हणून आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले आमचे कृष्णा चौगुले यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे एसडीएमसीचे अध्यक्ष श्रीमान गणेश हल्लाळकर हेही उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे पंचायत सदस्य राजू वाडी एसडीएमसी सदस्य राजू वाडी हेही उपस्थित राहिले. यांची मी शाळेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. सुनंदा येरा मॅडम या इथं कार्यक्रम आले आणि सगळेजण आमचे हे एसडीएमसीचे सदस्य आहेत, पालक आहेत, सर्व शिक्षक. त्याचप्रमाणे आमचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मंजुनाथ परिसर इथं उपस्थित राहून हा आढावा पूर्णपणे त्यांनी सांगितला आणि तुम्ही शांत चित्ताने तो ऐकला. काय विषय असेल तर आम्ही पुढे ते विषय हे करू, याची सुधारणा करू आणि पुढच्या वेळेला ज्या वेळेला आढळली त्यावेळेला अशा कुठल्याही त्रुटी राहणार नाही याची मीही ग्वाही देतो. आणि सक्षम अशा आमचे अध्यक्ष आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळी कामं सुरळीत पार पाडूया एवढी सांगून आजची सभा संपली हे जाहीर करून मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. सर
गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक